दिवसापूर्वी दिव्यांगांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। दिव्यांगांना आता एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे। ते पोर्टल आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल। या पोर्टल मार्फत दिव्यांगांना 14 योजनांचा लाभ हा एकाच पोर्टलवरती घेता येणार आहे। परंतु त्यासाठी काही कागदपत्रांची गरज आहे आणि एक फॉर्म भरणे हे महत्त्वाचे आहे। परंतु तो फॉर्म कसा भरायचा, बरेच चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा अपलोड केले आहेत, परंतु फॉर्म भरताना बऱ्याच दिव्यांगांना प्रॉब्लेम येत आहेत। आपल्याला कमेंटच्या माध्यमातून बऱ्याच दिव्यांगांनी प्रश्न सुद्धा केलेले आहेत की फॉर्म भरताना हा प्रॉब्लेम येतोय, हा प्रॉब्लेम येतोय, असे बरेच प्रॉब्लेम घेऊन दिव्यांगांच्या बऱ्याच कमेंट्स येत आहेत। काही दिव्यांगांना त्यांचं UDID कार्ड काही ठिकाणी 16 अंकी तर काही ठिकाणी 17 अंकी दाखवत आहे, हाही प्रॉब्लेम येत आहे। शिवाय वडिलांचे नेम हे रॉंग दाखवत आहे। शिवाय बँकचे डिटेल जे आहेत, बँक पासबुकवरचे जे डिटेल आहेत, IFSC कोड असेल, अकाउंट नंबर आहे, तो टाकून ही चुकीचं दाखवत आहे। शिवाय तुम्हाला डेट ऑफ बर्थचं जे साल आहे ते सालच फक्त येत आहे, बाकीचे ऑप्शन तिथे येत नाहीत। असे एक ना अनेक प्रश्न दिव्यांग बांधवांचे हे जे फॉर्म आहे तो फॉर्म भरताना प्रॉब्लेम येत असलेले अनेक प्रश्न आलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रॉब्लेमचं उत्तर तर पाहणारच आहोत, परंतु तुम्हाला या योजनांचा लाभ घेण्यासाठी नेमकी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे, ते कागदपत्रे कोणती, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। शिवाय तुम्हाला फॉर्म भरणं कंपल्सरी आहे का, नसेल तर काय होईल हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर दिव्यांगांना परवापासून म्हणजे 2 ते 4 दिवसापूर्वी एक पोर्टल सुरू केलेला आहे, परंतु फॉर्म कसं भरणं बऱ्याच दिव्यांगांनी मोबाईलवरून किंवा PC वरून असेल, लॅपटॉपवरून असेल, फॉर्म भरण्याचा प्रयत्न दिव्यांगांचा चालू आहे, परंतु काही ना काही प्रॉब्लेम दिव्यांगांना हा फॉर्म भरताना पोर्टलवरतीच येत आहेत। पहिला प्रॉब्लेम म्हणजे जे UDID कार्डचा जो नंबर आहे तो काही ठिकाणी 17 अंकी तर 17 तर 16 अंकी येत आहे, असा प्रत्येक दिव्यांगांचा प्रश्न आहे। परंतु काळजी करायचं नाही, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न बऱ्याच 50% पेक्षा जास्त दिव्यांगांच्या बाबतीत आहे। त्यामुळे सरकार पुढे जाऊन यासाठी ऑप्शन एडिटचा ऑप्शन देणार आहे, त्यामुळे आता चुकला तर घाबरायचं कारण नाही। त्यानंतर डेट ऑफ बर्थ फक्त सालच येत आहे, तोही ऑप्शन ॲड होणार आहे, फक्त सालच येत आहे। तर दुसरं जे तुमचं मधला अंक आणि पहिला तुमचा डेट ऑफ बर्थचा अंक असतो त्यासाठी सुद्धा ऑप्शन येणार आहे। काही काळ तो ऑप्शन दाखवत होतं, परंतु आता मध्येच तो ऑप्शन बंद झालेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच दिव्यांगांना हे प्रश्न पडलेले आहेत। काही वेळेस सर्व्हरचा आणि त्या ॲपचा सुद्धा प्रॉब्लेम होऊन ही जी सर्व्हिस आहे डेट ऑफ बर्थची ती सुद्धा मध्ये आधी बंद होऊ शकते। त्यामुळे तुम्ही वेट करून पुन्हा एकदा चेक करा की डेट ऑफ बर्थ व्यवस्थित भरता येते का, म्हणजेच जन्मतारीख। त्यानंतर IFSC कोड किंवा अकाउंट नंबर म्हणजे बँकेची जी डिटेल आहेत ते सुद्धा रॉंग दाखवत आहेत, असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे। तर बँकेच्या डिटेल्ससाठी सुद्धा एडिटचा ऑप्शन हा दिला जाणार आहे, कारण हे नवीन पोर्टल आहे, त्यामुळे एखादं नवीन पोर्टल ओपन केलं तर बरेच प्रॉब्लेम हे येऊ शकतात। त्यामुळे एडिटचा ऑप्शन हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे। तसंच पुढचा प्रश्न आहे, वडिलांचं नाव रॉंग दाखवतो, त्यासाठी सुद्धा तुम्हाला एडिटचा ऑप्शन हा दिला जाणार आहे। तसं पाहिलं, एकंदरीत पाहायचं झालं तर तुम्हाला एडिटचा ऑप्शन हा दिला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर आता तुमचा फॉर्म भरताना चुकला तरी सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन एडिटचा ऑप्शन दिल्यावर तुम्हाला पुन्हा तो फॉर्म दुरुस्त करता येणार आहे। बऱ्याच लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत की दिव्यांगांनी आता मी जेव्हा हे पोर्टल सुरू झालं त्यावेळी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्या खाली बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की हा फॉर्म भरणं कंपल्सरी आहे का प्रत्येक दिव्यांगाने। तर हा फॉर्म नेमका कशासाठी आहे, म्हणजे या पोर्टलवरती नोंदणी करणं नेमकं कशासाठी आहे, तर हे नेमकं आहे ते म्हणजे या जे पोर्टल आहे या पोर्टलवरती 14 योजना आहेत दिव्यांगांच्या। या 14 योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तरच तुम्हाला हा फॉर्म भरणं आवश्यक आहे, अन्यथा ज्यांना लाभ घ्यायचा नाही त्यांनी फॉर्म नाही भरला तरी चालणार आहे। म्हणजे बऱ्याच लाभार्थ्यांना या योजनांची काही गरज नसते, अशा लाभार्थ्यांनी जर फॉर्म नाही भरला तर चालणार आहे।
परंतु तुम्हाला जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही फॉर्म भरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला पुढे जाऊन या 14 योजनातील एक जरी योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर तरीसुद्धा तुम्हाला फॉर्म भरणं हे महत्त्वाचं आहे, शिवाय नोंदणी करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता त्यानंतर यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आणि कागदपत्रे कंपल्सरी अपलोड करणं गरजेचं आहे का, असा सुद्धा प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांच्या माध्यमातून आहे. तर महत्त्वाचं म्हणजे काही जणांचे फॉर्म फक्त UDID कार्डचा नंबर टाकला तरी सबमिट होत आहे ऑप्शन तसा. बऱ्याच जणांचे तसे सुद्धा सबमिट झालेले आहेत, परंतु तसे सबमिट करू नका, कारण कागदपत्रे यासाठीच दिलेली आहेत की तुमची पडताळणी होऊन तुम्हाला योजनांचा लाभ हा दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कागदपत्रे हे कंपल्सरी अपलोड करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही कागदपत्र जेवढे तिथे कागदपत्र विचारलेले आहेत तेवढे 7 ते 8 कागदपत्र आहेत, तेवढी सगळी कागदपत्र तुम्ही तिथे अपलोड करणं हे महत्त्वाचं आहे. कागदपत्र अपलोड करणं त्या 14 योजनांसाठी प्रत्येक दिव्यांगांसाठी कंपल्सरी आहे. मला वाटतं तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमधून तुम्ही पाहिली असतील. यानंतर पाहूयात नेमकी कोणती कागदपत्रे तुम्हाला अपलोड करणं हे महत्त्वाचं आहे. तर चला पाहूयात नेमकी कोणती कागदपत्रे आहेत ती. तर बघा, पहिलं कागदपत्र आहे म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, म्हणजे जन्माचा दाखला. आता ज्यांचा जन्माचा दाखला नसेल त्यांनी आपला संबंधित जिथे जन्म झाला आहे तिथे नगर परिषदेत किंवा गावाला झाला असेल तर जिल्हा परिषदेत जाऊन तुम्ही हा दाखला काढू शकता. आता पहिल्यासारखा ग्रामपंचायतीतील लेखी स्वरूपाचा दाखला चालणार नाही, कारण डिजिटल पद्धतीचा नगर परिषद जिल्हा परिषदची सही आणि शिक्का असलेला दाखला हा बर्थ सर्टिफिकेट म्हणून जन्माचा दाखला म्हणून लागणार आहे. त्यानंतर विवाह दाखला. आता विवाह दाखला कोणासाठी आहे? ज्यांचा विवाह म्हणजेच लग्न झालं आहे त्यांच्यासाठी. ज्यांचं झालं नाही त्यांनी नाही केला तरी चालणार आहे. त्यानंतर पुढचा आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, म्हणजेच तुमचा दिव्यांगांचा जो दाखला आहे, अपंग सर्टिफिकेट किंवा UDID कार्ड असणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर 10वी आणि 12वीचं मार्कशीट असं सांगितलेलं आहे. आता हे मार्कशीट कोणासाठी असणार आहे? ज्यांची 10वी 12वी झाली आहे यांच्यासाठी. ज्यांची नाही झाली, ज्यांचं त्यापेक्षा एज्युकेशन कमी झालेलं आहे त्यांच्यासाठी हा दाखला म्हणजे हेच मार्कशीट नसलं तरी चालणार आहे, तिथे तुम्ही स्पेस तसाच सोडायचा आहे. त्यानंतर हाय क्वालिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजे तुमचं शिक्षण काय झालं आहे त्याचं सर्वात, म्हणजे तुमचं BCom झालं असेल, MCom झालं असेल, B फार्मसी झाले असेल, काही होत्या हायर जे एज्युकेशन झालं आहे त्याचं एक सर्टिफिकेट मिळतं, ते सर्टिफिकेट अपलोड करा. त्यानंतर बघा, कास्ट सर्टिफिकेट अतिशय महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट यासाठी आहे की तुम्हाला कास्टनिहायसुद्धा काय योजना यामध्ये आहेत त्या कास्टनिहाय योजनासुद्धा मिळू शकतात आणि त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट असणं अपलोड करणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस प्रूफ. तुम्ही जिथे राहताय तिथे नाही तर तुमचा परमनंट ॲड्रेस प्रूफ काय आहे, कारण करंट आणि परमनंट ॲड्रेस प्रूफ हा वेगळा असतो. त्यामुळे जिथं तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तो ॲड्रेस प्रूफ म्हणजे त्यात लाईट बिल असो, घरपट्टी, पाणी, काहीही असो, तुम्ही परमनंट ॲड्रेस प्रूफ म्हणून अपलोड हे करू शकता. त्यानंतर आहे करंट ॲड्रेस प्रूफ, म्हणजे तुम्ही सध्या कुठे राहत आहात, म्हणजे तुम्ही गाव सोडून शहरात जरी राहत असेल तर तिथला करंट ॲड्रेस प्रूफ काही असो, लाईट बिल, घरपट्टी असेल किंवा काही असो, तो करंट ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही अपलोड करायचा आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट हे बऱ्याच जणांकडे नसते, परंतु ते काढून घ्या, कारण तुम्हाला एखाद्या हायर योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा कोणत्याही बऱ्याच योजना आहेत, डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्यामुळे डोमासाईल सर्टिफिकेट काढून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर पुढचं कागदपत्र आहे ते म्हणजे बँक पासबुक. आता बँक पासबुकाबद्दल एक अपडेट अशी आहे की बँक पासबुक तुम्ही कोणत्याही बँकेचं अपलोड करायचं नाही. ज्या बँकेमध्ये तुमचे दिव्यांग योजनेचे 2,500 रुपये येतात त्याच बँकेचं बँक पासबुक तुम्ही अपलोड इथे करायचं आहे, किंवा त्याच बँकेच्या बँक पासबुकाचं IFSC कोड किंवा बाकीचे डिटेल जे विचारलेले आहेत ते भरायचे आहेत. बाकी जर तुम्ही बँक पासबुक अपलोड केलं तर गैरसमज होऊन तुमच्या ह्या योजनेपासून तुम्ही वंचितसुद्धा राहू शकता. त्यामुळे जे खरं आहे तेच तुम्ही ज्या बँकमध्ये तुमचा लाभ येत आहे, म्हणजे जे पैसे येत आहेत, हप्ते येत आहेत, त्याच बँकेचं बँक पासबुक अपलोड करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण हा आजचा व्हिडिओ होता. प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा, प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.